नमस्कार. तुम्हाला ती म्हण माहीत आहे का? इंग्लिशमध्ये म्हण आहे बघा ती, डोंट जज बुक बाय इट्स कव्हर. म्हणजे पुस्तकाच्या कव्हरवरून तुम्ही त्या पुस्तकात काय आहे याचा अंदाज लावू नका किंवा त्या तुमचं स्वतःचं मत मांडू नका. त्याच प्रकारे आजकाल एक नवीन म्हण यायला पाहिजे, की सोशल मीडियावरून दिसणाऱ्या गोष्टीवरून त्या माणसावर तुम्ही अंदाज लावू नका, की त्याच्या स्वभावाचा किंवा त्याच्या गुणांचा. आता मला सुद्धा हा अनुभव आला म्हणून मी तुम्हाला त्याशी शेअर करतोय. मी जिथं जुन्या ठिकाणी काम करायचो ना, तिथला एक कस्टमर मला बऱ्याच दिवसांना भेटला आणि तुम्हाला बोलता बोलता म्हणला, "योगेश भाऊ, लय दिवस झालं तुम्ही स्टेटस ठेवलं नाही तिचा. तुमचं स्टेटस राव लय भारी असते ती आणि तुमच्या स्वभावाला शोभलं असं भारी भारी स्टेटस तुमचं असते ते." मला भारी वाटलं की ऐकून आणि कोणाला भारी वाटणार नाही, की आपली तारीफ ऐकून भारी वाटणार आहे. पण संध्याकाळी सहज निवांत रस्त्याने फिरत असताना मला लक्षात आलं, की त्यांनी एवढी तारीफ केली, पण खरोखर 100% बरोबर आहे का? कारण की त्याला वाटतंय आणि त्यानं फक्त माझ्या WhatsAppवरच्या स्टेटसवरून त्यानं माझा स्वभाव ठरवला आहे. तेवढं 100% तसा असू शकत नाही ना माझा स्वभाव. इथे त्या म्हणजे WhatsAppला कसं आपण स्टेटस ठेवून काय करणार आहे, कुठेतरी भेटणार आहे, YouTubeला भेटणार आहे, Instagramला भेटणार आहे किंवा कुणाचा दुसऱ्या स्टेटस असणार आहे. चांगलं-चांगलं व्हिडिओ घेणार आहे आणि चांगलं-चांगलं तेवढंच पोस्ट करणार आहे आणि ते आपल्या स्टेटसला ठेवणार आहे किंवा बाहेर दाखवणार आहे. पण माणूस सगळाच एवढा चांगला असू शकतो का? मी पण 100% नाही, मला माहीत आहे. कारण त्याचा तो अंदाज असू शकतोय, पण मला माहीत आहे कारण की त्याला वाटतंय की मी कोणाला एखादा चुकीचा शब्द बोलणार नाही, वाकडा शब्द बोलणार नाही. पण बऱ्याच वेळा असं मग इथपर्यंत आलेलं असतं की त्याला आई-बहिणीवरनं शिव्या द्याव्यात एखाद्याला. पण नाही, हां, देऊ शकत नाही हा विषय वेगळा. पण मनात आलंय म्हटल्यावर 100% माझा स्वभाव तसा असू शकतोय ना, चुकीचा असू शकते. मग असंच आपण अ, आपल्याला सवय लागली आता की सोशल मीडियावर जे चांगलं दिवसात आपण एक 100 फोटो काढून त्यातलं 2 चांगलं टाकतोय आणि त्या 2 फोटोवरनं जग आपल्याला ओळखतील. त्या जगाने एक एक अंदाज एक म्हणजे सर्व्हिस लावत नाही, पण एक थोडी लोकं अंदाज लावतील की ही व्यक्ती बाबा असा असेल किंवा ह्या लेव्हलचंच आयुष्य जगत असेल. असं असू शकत नाही ना. आता बऱ्याच वेळा मी अनुभवलंय की एखादा एक लाखो रुपये पगार असणारा मनुष्य आहे का नाही, मी त्याच्या घरी त्याच्या बायकोला मदत करताना, भांडी घासताना, झाडू मारताना मी बघितलंय आणि ज्याची कमाई ₹0 आहे, जो बायकोच्या जीवावर जगतोय, जीवावर मी शब्दशः अर्थ घेऊन आपण म्हणजे संसार बायको चालवत्या, तो दाब देतोय त्या बायकोला, द्यायला बायकोला त्याच्या मारतोय. असं आहे, प्रत्यक्षात आहे आणि आहे ना, असंच आहे. मग एखादा शांत दिसणारा मनुष्य, वरनं शांत वाटणारा मनुष्य, एकदम शांत असं निवांत असला असं नाही. तो आतनं कितीतरी त्याच्या डोक्यात विचार चालू असतील किंवा आतनं तुटलेला असू शकतो आणि वरनं बडबड करणारा, चिडचिड करणारा एखादा व्यक्ती एकदम मनातनं निवांत शांत असू शकतो. हेच आपण समोरच्याला जेवढं ओळखतोय ना, ते फक्त आपण ते ठराविक कालावधीत जो संपर्क येतोय. समजा आपण एकाशी 1 तास जर भेटलो, तर तासात आपल्याशी जे चर्चा झाली त्याच्यावर आपण त्याचा स्वभाव ठरवतोय. पण हे हां, त्याचा अंदाज येऊ शकतो तुम्हाला, पण त्याचा स्वभाव 100% किंवा त्याचे दुर्गुण 100% तसं असू शकत नाही. एखाद्याला तुम्ही समजा तो रागात बघितला, तुम्ही त्याचा अंदाज काय लावणार आहे? रागीट मनुष्य आहे, चिडचिडा मनुष्य आहे. तसं नसतंय ते. कदाचित ते त्या ट्यूनमध्ये असेल, त्याच वेळी तुम्ही ते एका तासात बघितले असतील. तसंच आहे.